एक धक्कादायक बातमी आहे मुंबईमधून। मुंबई लोकलमधल्या धक्कादायक प्रकारात एक समोर आलाय। धावत्या लोकलमधून युवतीला बाहेर ढकलण्यात आलेलं आहे। शेख अख्तर नवाज असं या आरोपीचं नाव आहे। अख्तर महिलांच्या डब्यामध्ये चढला होता। महिलांच्या विनंतीनंतर सुद्धा अख्तर महिला डब्यातच थांबला होता। युवतीनं विरोध केल्यावर तिला रागाच्या भरात त्यानं ट्रेनमधून धक्का मारून ढकललं। पनवेल CSMT लोकलमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिलांनी सुद्धा एकच आक्रोश या ट्रेनमध्ये व्यक्त केला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, नेमका हा प्रकार काय घडलेला होता? एकंदरीत त्या डब्यामध्ये नेमकं काय घडलं होतं, काय माहिती आहे? सिद्धेश, खरं तर हार्बर मार्गावरील गर्दी जी आहे ती दिवसेंदिवस वाढू लागली आहे आणि अशामध्येच हा एक प्रकार समोर येताना दिसून येत आहे, ज्यामध्ये शेख अख्तर नवाज हा मुंबईतील एक रहिवासी आहे, ज्याचं वय 50 आहे। तो महिलांच्या डब्यामध्ये चढला होता, कारण की गर्दी ट्रेनला भरपूर होती असं देखील समजून येत आहे। आणि मग ती गर्दी होती, तो महिलांच्या डब्यात चढला आणि सर्व महिलांनी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कोच आहे, तो तू दुसऱ्या जनरल कोचला पुरुषांच्या कोचमध्ये जा किंवा फर्स्ट क्लासमध्ये जा। पण त्याने ऐकलं नाही आणि मग मात्र तिसरं स्थानक येत असताना श्वेतांनी त्या शेखला सांगितलं की तुम्ही उतरा आता, हा महिलांचा कोच आहे, इथे प्रायव्हसी असते महिलांसाठीची। पण त्याला राग इतका अनावर झाला की त्यांनी श्वेताला चालत्या ट्रेनमधनं ढकललेलं आहे आणि ढकलल्यानंतर असं देखील समजत आहे की श्वेतांनी ट्रॅकवर पडल्यानंतर जखमी अवस्थेत आपल्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं की बाबा, मला ट्रेनमधनं एका माणसाने ढकललेलं आहे, मी पडली आहे, मला वाचवा। अशा पद्धतीत तिने तिच्या वडिलांना सांगितलं। वडिलांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये आणि रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली आणि मग श्वेताचा शोध घेतला की नेमका ती कुठे पडलेली आहे। याच वेळेस ट्रेन जेव्हा सदर स्थानकावरनं रवाना झाली त्यावेळेस महिलांनी प्रचंड गोंधळ ट्रेनमध्ये केला आणि त्यामुळे आजूबाजूच्या असलेले डब्यांमधील पुरुष जे आहेत ते त्या ट्रेनमध्ये डब्यामध्ये चढले आणि शेखला त्यांनी पकडलं आणि GRPFच्या हवाले त्यांनी केलेला आहे। सध्या शेख हा पोलीस कोठडीमध्ये आहे। न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे, त्याला 3 दिवसीय पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नेमकं त्यांनी असं कृत्य का केलं? सर्वात पहिली म्हणजे गोष्ट, तो महिलांच्या डब्यामध्ये का चढला तर त्यांनी श्वेताला असं का अशा पद्धतीने फेकलं? त्यांची काही जुनी ओळख होती का? अशा सर्व पद्धतीच्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आता शोध घेणं सध्या रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे। पण अर्थातच हार्बर रेल्वेवरील वाढणारी गर्दी आणि त्यानंतर श्वेताला अशा पद्धतीने चालत्या ट्रेनमधनं फेकलं, सुदैवाने तिचा जीव जरी वाचला असला तरी हे प्रकरण आता कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण शुभम, तू जसं म्हणालास आता की तिचा जीव वाचलेला आहे, मात्र यांसारख्या वारंवार घटना घडतायत मुंबईसारख्या अशा मोठ्या शहरामध्ये। महिला जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भामध्ये सध्या रेल्वे प्रशासनाची काय भूमिका आहे, त्यांच्याशी तुझं काही बोलणं झालंय का? अर्थात आता सकाळपासून ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येत आहे। रेल्वेमध्ये देखील या व्हिडिओ जे आहेत त्या येता जाता लोक जे आहेत ते पाहू लागलेले आहेत। नेमका हा प्रकार का घडलेला आहे? 18 तारखेची ही घटना आहे। अवघे 2 दिवस या घटनेला झालेले आहेत आणि पोलीस कोठडी सध्या त्याला सुनावलेली आहे। अनेकांनी असं देखील व्यक्त केलेलं आहे ट्रेनमध्ये जात असताना की त्याला अटक झालेली आहे, त्याला पकडलेलं आहे, ही चांगली बाब आहे। पण नेमकं हे का घडलं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि सोबतच विकलांगांचा डब्बा असेल किंवा महिलांचे डबे असतील, या याच्यात नको ती लोक ती सातत्याने चढत असतात आणि याला गर्दीच कुठेतरी कारण आहे असं देखील सातत्याने सांगण्यात येत आहे। सिद्धेश, नक्कीच शुभम, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे।